घाटकोपर पूर्व भागात रामजी असर शाळेजवळ पार्श्वनाथ मंदिर चौक येथे या रोड शोचा समारोप होणार आहे. आपण दुसरीकडे बघतोय हे आहेत जमलेल्या माझ्या ती म्हणजे नाशिक मधील उद्धव ठाकरेंच्या सभेची. तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे, म्हणून मी देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. आता काही जण त्याच्यावरनं टीका करतायत. बघा, यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला. अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय? हे सगळे देशभक्त आहेत माझे, आणि हे देशभक्तच मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत. विषय अनेक आहेत, किती विषयावरती किती बोलायचं, पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे. जो उल्लेख संजय राऊत आपण केलात, आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते. आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर. मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही. आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात. मोदीजी, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. तरी देखील काही पावटे माहिती आहेत ना काय असतात? त्याच्या आधी एक शब्द जोडतात, पण मला जोडायचा नाही. पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे, त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला. आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत. मोदीजी, मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप, तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात. आणि हा महाराष्ट्र, आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे. मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे आहे. भाजपची सगळी टिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत. तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात, कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे एक शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माचं जे आशीर्वादाचं कवच आहे, हे मोदी, तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात, मी बोलतो, मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही, कारण राजकारणामध्ये भाजपला पोरच होत नाहीत. आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतानं म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत. सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, 70,000 कोटीचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? हे सगळे नकली संतानं तुम्ही, कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही. आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं, ते तर फारच निघालं वाह्यात. प्रफुल्ल पटेल. आज मोदीजी आले होते, माझ्या समोर सगळे बसलेत, गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक, हो ना रे? मी काल महाराजांचा जिरेटोप, आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी. रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला?
आणि प्रफुल्ल पटेलला सांगतोय की पटेल, तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरोटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल.